नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। भंडारा येथे चोरीच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात बंद असलेला आरोपी हर्ष महेंद्र रामटेके हा मेडिकल मधून पळून गेला आहे। तो नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात होता। त्याची प्रकृती बिघडल्यामुळे मेडिकल मध्ये त्याला दाखल करण्यात आले होते, मात्र तो तेथून पळून गेला आहे। रत्नागिरीमध्ये अंत्यविधीसाठी जाणारी कार जगबुडी नदीत 100 फूट खाली कोसळल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे। मुंबई गोवा महामार्गावर ही घटना घडली। पोलीस आणि स्थानिक लोकांनी क्रेनच्या मदतीने कार नदीतून बाहेर काढली असून गाडीचे दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे। बंगळुरूमध्ये 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। काही भागात रहिवाशांच्या घरात पाणी शिरले आहे। पुढील 2 दिवस बंगालमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कॅन्सर या गंभीर आजाराने घेरले आहे। त्यांच्या शरीरात आजार मोठ्या प्रमाणात पसरल्याचे देखील समोर आले आहे। जो बायडन यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे। भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाचा परिणाम बॉलिवूडमध्येही दिसून आला आहे। फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी बॉलिवूड चित्रपटांच्या चित्रीकरणाला लक्षात घेऊन तुर्कीबाबत मोठे विधान केले आहे। तुर्की आणि अझरबैजानमध्ये कोणताही भारतीय चित्रपट चित्रित केला जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे। भारत पाकिस्तानमधील तणावानंतर IPLच्या 18व्या सीझनला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। मात्र सनरायझर्स हैदराबाद टीमचा आघाडीचा खेळाडू ट्रेव्हिस हेड याला कोरोनाची लागण झाली आहे। त्यामुळे तो IPL मधील आगामी सामन्यांमध्ये खेळू शकणार नसल्याची माहिती मिळाली आहे। आजच्या न्यूज वाइब्स मध्ये एवढेच। पुन्हा भेटूया नवनवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत पहुंचे हर खबर तक।